हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज विकास अँड आय एम युअर ट्रेनर. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जो ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेतलेला आहे तो कोर्स तुम्ही कसा कराल. मित्रांनो, प्रत्येक जण आपणास सांगते की अभ्यास कर, बट नो वन कॅन टीच अस हाऊ टू स्टडी. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जो डिजिटल कोर्स तुम्ही घेतलेला आहे तो कोर्स तुम्ही कसा कराल. मित्रांनो, आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जर इंग्रजी भाषेवरती जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट स्टडी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की तुम्ही स्मार्ट स्टडी कसा कराल. मग इथे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हाऊ टू लर्न ऑनलाईन. मग फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू डू सम थिंग्स. तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच काय तर सेव्ह आवर सपोर्ट नंबर. तुम्हाला सर्वात प्रथम आमचा सपोर्ट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. सपोर्ट नंबर मी ऑलरेडी इथे दिलेला आहे 8380965815. हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती सेव्ह करून ठेवायचा आहे. हा सेव्ह का करून ठेवायचा आहे की इथून पुढे जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली या सपोर्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपलं जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन सिंगल डिव्हाइस लॉग इन आहे. इन फ्युचरमध्ये तुमचा फोन खराब झाला तर दुसऱ्या फोनला ॲक्टिवेट करण्यासाठी पहिल्या फोनचा ॲक्सेस तुम्हाला रिसेट करण्यासाठी रिक्वेस्ट द्यावी लागते. तर ती रिक्वेस्ट देण्यासाठी तुमच्याजवळ सपोर्ट नंबर असायला पाहिजे. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे सपोर्ट नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर जॉईन आवर व्हॉट्सअप ग्रुप. तुम्हाला लगेच या सपोर्ट नंबरवरती हाय असा मेसेज करायचा आहे आणि प्लीज ॲड मी इन युअर व्हॉट्सअप ग्रुप असा एक SMS करायचा आहे. तुम्हाला लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर लेटेस्ट अपडेट तुम्हाला तिकडे मिळून जातील. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजेच काय सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती काही ॲडव्हान्स व्हिडिओज टाकत असतो आणि मग तुम्हाला त्या व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे द सिक्रेट ऑफ इंग्लिश किंवा तुम्ही विकास लोकरे असं जरी यूट्यूबवरती सर्च केलं तरी तुम्हाला तिकडे चॅनल मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत ज्या की तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, या कोर्समध्ये मी एकूण 140 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि हे सर्व टॉपिक्स मी अनुक्रमे फाउंडेशन, बिगिनियर, इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स अशा 4 लेवलमध्ये मी ते विभागलेले आहेत. मी तुम्हाला 140 टॉपिक्स खूप डीपमध्ये शिकवलेले आहेत. तुम्हाला हा कोर्स करत असताना तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणजेच फाउंडेशनपासून या कोर्सला तुम्हाला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, तुमच्याजवळ कितीही ॲडव्हान्स नॉलेज असेल तरीसुद्धा तुम्हाला फाउंडेशन लेवलपासूनच सुरुवात करायची आहे. त्यामुळे हा कोर्स करत असताना तुम्ही कुठल्याही लेवलमधले कसेही व्हिडिओ तुम्ही पाहू नका. अगदी सुरुवातीपासून म्हणजेच फाउंडेशन लेवलपासून तुम्ही ॲडव्हान्स लेवलपर्यंत हा कोर्स तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, हा कोर्स करत असताना तुम्हाला 2 नोटबुक यूज करायच्या आहेत. 2 नोटबुक काय यूज करायच्या आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण हा कोर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला 2 नोटबुक विकत घ्यायच्या आहेत, हे विसरू नका, ठीक आहे. आणि यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे की या कोर्समध्ये मी एक्झॅक्टली तुम्हाला शिकवलेलं कसं आहे. तुम्ही आता अभ्यास कसा कराल, जे काही तुम्हाला शिकायचं आहे ते तुम्ही कसं शिकाल. तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही कोर्समध्ये इन केल्यानंतर तुम्हाला माय कोर्स या टॅबवरती क्लिक करून कोर्समध्ये इन करायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला कोर्समध्ये इन कराल त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीला काहीसा असा फ्रेमवर्क दिसेल. यामध्ये तुम्हाला फाउंडेशन, बिगिनियर, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स, स्मार्ट इंग्लिश, डेली इंग्लिश, वोकॅब्युलरी अँड ॲनिमेटेड ग्रामर असं तुम्हाला काहीसं तिकडे दिसेल. मग तुम्हाला काय करायचं आहे की फाउंडेशन लेवलमध्ये मी एकूण 41 चॅप्टर्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक लेवल वाईज तुम्हाला शिकायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे की हा कोर्स करत असताना तुम्ही कुठल्याही लेवलवरती जाऊन कोणताही व्हिडिओ पाहायचा नाही, जरी तुम्हाला माहिती असेल तरी. कारण हा कोर्स मी जो तयार केलेला आहे हा कोर्स शिकत असताना प्रत्येक चॅप्टर हा पाठीमागच्या चॅप्टरवरती डिपेंड आहे. म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला फाउंडेशन लेवलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही फाउंडेशन लेवलवरती क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला त्या फाउंडेशन लेवलमध्ये शिकवण्यात आलेले सर्व चॅप्टर्स तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील.
मग अगदी सुरुवातीपासून तुम्हाला एक एक चॅप्टर तुम्हाला पाहायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. समजला नसेल एखादा चॅप्टर तर तो चॅप्टर पुन्हा तुम्हाला पाहायचा आहे. एका दिवसात 2 टॉपिक कव्हर करायचे नाहीत. एका दिवसात एकच टॉपिक तुम्हाला पाहायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा टॉपिक तुम्हाला पाहायचा आहे. असा क्रम डे बाय डे तुम्हाला करायचा आहे. मग इथे अशा पद्धतीने तुम्हाला चॅप्टरची लिस्ट येईल. त्यानंतर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन येईल. मग इथे थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचं आहे की या स्क्रीनमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय भेटणार आहे. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये असा एकही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स नाही की त्या कोर्समध्ये तुम्हाला 5 प्रकारचे कंटेंट प्रोव्हाइड केले जातात. मी तुम्हाला माझ्या या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकवरती मी तुम्हाला 5 प्रकारचे कंटेंट प्रोव्हाइड करतोय. त्यामध्ये पहिला कंटेंट आहे दॅट इज व्हिडिओ, त्यानंतर दुसरा कंटेंट आहे दॅट इज ई बुक, त्यानंतर तिसरा कंटेंट आहे दॅट इज असाइनमेंट, त्यानंतर चौथा कंटेंट आहे दॅट इज ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट आणि त्यानंतर 5वा कंटेंट आहे दॅट इज आन्सर शीट. मित्रांनो, या सर्व कंटेंटचा कसा अभ्यास करायचा हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग इथे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. मित्रांनो, तुम्ही इथे शिकत असताना तुमच्या मानसिकतेचा सुद्धा विचार केलेला आहे की प्रत्येक टॉपिकमध्ये मी तुम्हाला खूप डीपमध्ये नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग माझ्या प्रत्येक व्हिडिओची लेंथ ही 1 तास 1.5 तास अशी होते. मग जर तुम्ही 1 तासाचा व्हिडिओ 1 टाइम पाहायचं म्हटलं तर तुम्ही बोर व्हाल किंवा तुम्ही कदाचित झोपाल सुद्धा. मग तुम्हाला मी इथे काय केलेलं आहे की मी इथे पार्ट तयार केलेले आहेत. म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5. म्हणजे प्रत्येक टॉपिक हा 5 पार्टमध्ये मी डिवाइड केलेला आहे. मग तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहाल त्यावेळेला पार्ट 1 पहा, ज्याची लेंथ 10 ते 12 मिनिटाची असेल. पार्ट 2 सेम 10 ते 12 मिनिटाची. मग तुम्ही 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ अगदी इझिली तुम्ही पाहू शकता. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी ई बुक देत आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की काय की तुम्हाला 2 नोटबुक यूज करायचे आहेत. त्यामधील पहिली नोटबुक आहे ती म्हणजेच तुम्हाला मी जे काही शिकवत आहे ते सर्व नोट डाऊन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, फक्त व्हिडिओ पाहून जर तुम्ही इंग्रजी भाषा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असाल तर यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. तुम्ही व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. मग तुम्ही सुरुवातीला फक्त व्हिडिओ पहा, नंतर ई बुक मार्फत लिहून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच वेळेला तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा. मी जे काही स्क्रीनवर तुम्हाला देत आहे ते सर्व लिहून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा काय होईल माहिती आहे तुम्हाला, की ज्या वेळेला मी शिकवत असताना तुम्ही लिहाल ना त्यावेळेला तुमची काहीतरी ॲक्टिव्हिटी होईल आणि त्यावेळेला तुम्हाला रिअल क्लासमध्ये बसलेल्याचा फील तुम्हाला येईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला जे काही शिकवत आहे ते तुम्हाला मी शिकवतच तुम्ही लिहून घ्या. तिथे तुम्हाला झोपसुद्धा येणार नाही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे शिकतासुद्धा येईल. त्यानंतर मी तुम्हाला देतोय असाइनमेंट. तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करत आहात तो टॉपिक तुम्हाला कितपत समजलेला आहे हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला असाइनमेंट देतोय. ज्या वेळेला तुम्ही या असाइनमेंटवरती क्लिक कराल त्यावेळेला ही असाइनमेंट तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल. जर शक्य असेल तर त्याच्या प्रिंटआउट घ्या, लेवल वाईज चॅप्टर वाईज त्याचं बाइंडिंग करा आणि त्यानंतर तुम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्या असाइनमेंटमध्ये मी तुम्हाला जी काही वाक्प्रश्न दिलेली आहे ती सोडवल्यानंतर कितपत बरोबर आहे हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला इथे काय देत आहे तर मी तुम्हाला इथे आन्सर शीट देत आहे. मग त्या आन्सर शीटच्या आधारे तुम्ही सोडवलेली असाइनमेंट तुम्ही चेक करा. मग तुम्हाला इथे समजेल की एक्झॅक्टली जो टॉपिक मी शिकत आहे तो टॉपिक मला कितपत समजलेला आहे. मग यामध्ये जर तुमची वाक्प्रश्न चुकलेली असतील तर तुम्हाला कळेल की हा चॅप्टर परत पाहायचा की न पाहायचा. ठीक आहे, तर अशा असाइनमेंट मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथे देत आहे प्रॅक्टिस टेस्ट. सो मित्रांनो, प्रॅक्टिस टेस्ट काहीशी असे असेल म्हणजेच मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती काही मराठीमध्ये वाक्प्रश्न देत आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी या कोर्समध्ये जवळपास ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्टमध्ये मी तुम्हाला 5000 सेंटेन्सेसचा क्वेश्चन बँक मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला इथे 5000 वाक्प्रश्न देतो तेही वाक्याच्या 5 प्रकारामध्ये मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला इथे मराठीमध्ये सेंटेन्स येईल, तुम्हाला इथे त्या सेंटेन्सचं कसं ट्रान्सलेशन होणार आहे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे, प्रश्न सबमिट करायचा आहे. मग तुम्हाला इथे करेक्ट आन्सर येईल विथ प्रोनाउन्सिएशन. ठीक आहे, मग ज्या वेळेला तुम्ही इथे 5 वाक्यरचना सोडवाल त्यावेळेला एक रिपोर्ट जनरेट होईल.
मग 5 नंतर पुढे तुम्हाला सोडवायचे असेल तर तुम्ही सोडवू शकता, पण मिनिमम 5 वाक्यरचना सोडवल्यानंतर तुमचा रिपोर्ट इथे जनरेट होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमची गुणवत्ता चेक करा. म्हणजेच मित्रांनो, मी तुम्हाला ऑफलाईन असाइनमेंट आणि ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्टसुद्धा देत आहे. मग ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही कधी सोडवाल? जर तुम्ही बसमध्ये असाल, तुमच्याकडे मोकळा वेळ असेल, तर त्यावेळेला तुम्ही जो टॉपिक तुम्ही शिकलेला आहात त्या टॉपिकवरती आधारित तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट सोडवू शकता. तर असा करतो तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट कशा सोडवायचं तुम्हाला समजलं असेल. यानंतर ज्यावेळेला तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल त्यावेळेला तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे. ठीक आहे. मग आफ्टर टेकिंग अ फायनल एक्झाम, मग ही फायनल एक्झाम कुठे तुम्हाला सापडेल? तर तुम्ही 4 लेवल्स तुमच्या कंप्लीट झाल्यानंतर ॲट द एंड ऑफ तुम्हाला अप्लाय फॉर फायनल एक्झाम असा टॅब दिसेल. मी तुम्हाला इथे महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोर्स कंप्लीट व्हायच्या आधी फायनल एक्झाम सोडवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जर तुम्ही फायनल एक्झाम सुरुवातीला जर दिली तर पुन्हा तुम्हाला कोर्स ॲक्सेस करता येणार नाही. तर ही गोष्ट एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॅक्टिकली कोर्स करायचा आहे. डेफिनेटली यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. मित्रांनो, तुम्हाला स्वतःशी आज एक निश्चय करायचा आहे की काही झालं तरी चालेल, पण मी इंग्रजी शिकण्याचं सातत्य मध्ये ब्रेक करणार नाही. तुम्हाला एक व्हिडिओ, एक टॉपिक एकदा समजला नसेल, तुम्ही पुन्हा 1000 वेळा पहा, पण जोपर्यंत समजला नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक तुम्ही पाहू नका. आणि एका दिवसात तुम्ही 2 टॉपिक्स पाहण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जा. 100% तुम्हाला येणार आहे. मित्रांनो, हा कोर्स एक प्रॅक्टिकली कोर्स आहे. जर तुम्ही म्हणत असाल की मी फक्त व्हिडिओ बघून मी इंग्रजी बोलायला शिकेल, तर हे पॉसिबल नाही आहे. तुम्हाला मी जे काही आता प्रॅक्टिकली सांगितलेलं त्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तरच तुम्हाला रिझल्ट येईल. तर थांबूया इथेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.